पण आपण जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्याच्या जीवनातली फलश्रुती गायलेली आहे। अर्थ असा आहे बरं का, संतांनी एकतर आपल्याला जाग केलेलं आहे। जाग करणारे खूप आहेत, बालकृष्ण बाबा सगळेच जाग करतात। आई जाग करते मुलाला शाळेत जायला, बाप जाग करतो संस्थेत टाकायला, बायको जाग करते कामावर जायला, पण संत जे जाग करतात ते जगात कोणी करत नाही बरं। बाकीचे करतात धनासाठी, लाभासाठी, स्वार्थासाठी, पण संत जे जाग करतात, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोरणी जल्यात नाडूनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा। किती प्रमाण म्हणता येतील बघा संतांची। जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जाग व्हा। संत जाग करतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। महाराज जाग व्हा म्हणणारे खूप अभंग आहेत, जाग करणारे अभंग आहेत। जाग कुठं राहायचे कुणालाच माहिती नाही, आज तुम्हाला ते शिकवणार आहे। कुठं कुठं जाग राहायचे हे पोरं ऐकतात, संस्थेचे शिबिरात आलेले सगळ्या माता माऊल्या ऐकतात, पुरुष ऐकतात। जाग कुठं कुठं राहायचं तर नामदेवरायचा अभंग आहे। धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग केलं, संतांच्या वचनाला धरून। कुठं कुठं जाग केलंय धनासाठी। आता धनासाठी कोणी बोलायचं, जो बोल महाराज येतो तोच ठरून येतो, नेमकं बोलायचं कोणी। आपण काळ बदललाय त्याला काही करू शकत नाही, पण मला सांगायचं काय, धनावर म्हणजे धन घ्यायचं नाही का, धन द्यायचं नाही का। तर कुणीतरी हे आम्हाला महाराजांना वॉटर फिल्टर दिलं पाण्याचं, हे द्यायचं नाही का, घ्यायचं नाही का, पंगत घालायची नाही का, महाराजाला दक्षिणा द्यायची नाही का, नेमकं काय म्हणणं आहे महाराजांचं। धनासाठी जाग म्हणजे काय, तर दोन गोष्टी सांगितल्या। पहिली गोष्ट कोणाचं धन घेता इथं जाग राहायचं, आणि दुसरी गोष्ट कोणाला धन देता इथं जाग राहायचं। जरा लक्ष देऊनच ऐका, फार गोड आहे। कोणाचं घ्यायचं नाही, पापाचं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, वाईटाचं घ्यायचं नाही, कोणाच्या त्रासातलं दुःखातलं घ्यायचं नाही, ते पचत नसतं। भावाचं घ्यायचं नाही, गावाचं घ्यायचं नाही, देवाचं तर अजिबात घ्यायचं नाही। देवाची जमीन निघाली मग घेतली घ्यायची नाही, भावाचं 2 एकर हाणलं तसलं घ्यायचं नाही, फार वाईट। मी रामायणात आज सांगितलं वगैरे महाराज की लक्ष्मणाचा प्रसंग सांगितला, मी आज पहिलाच दिवस होता की बा लक्ष्मणासारखा भाऊ मिळायला भाग्य लागतं, नाही तर आपला भाऊ सध्या नदीकडून वाटणी घेतोय, डोंगराकडली भावाला देतो। आपला भाऊ सध्या भारी आहे, नांदगावचा बंगला त्याला घेतो, गावातलं पडलेलं घर भावाच्या वाट्याला लावतो, असा भाऊ नको, असं ना का जागीर आहे। भावाचं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही, कुणाच्या त्रासातलं घ्यायचं नाही, कोणी फायद्यासाठी देत असेल तर अजिबात घ्यायचं नाही। धनासाठी जाग केलंय। त्या सातारा जिल्ह्यात एक भाऊराव पाटील होऊन गेले, पोरगा पुरण सगळ्यांनी ऐका, शिबिरात आलेले संस्थेत असणारे बरं का। आपल्याकडे जसे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज झाले, आपल्याकडे जसे छत्रपती शिवाजी महाराज झाले, धर्मवीर संभाजी महाराज झाले, आता भगतसिंह झाले, मागच्या काही वर्षापूर्वी चंद्रशेखर आझाद झाले, काही वर्षापूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबा झाले, वामन भाऊ महाराज झाले। तुमच्या भागात एखादा शूरवीर संत झालेले असतील, तसं त्या सातारा भागात ते भाऊराव पाटील झाले। त्यांचं काम थोडं वेगळं होतं, त्यांनी त्या काळातल्या बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली। त्या काळात आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं, माळी वंजारी धनगर मराठा कुणबी मातंग महार हे जे समाज आहेत या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं। मग त्या काळात त्या भाऊराव पाटलांनी काय केलं, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून एक संस्था काढली। त्या संस्थेचा असा नियम ठेवला, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार। जशी आपली जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, काय विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, अशा तत्वावर संस्था उभी राहिली। मुली शिकायला लागल्या, पोरं शिकायला लागले, पायावर उभी राहायला लागली, डॉक्टर महाराज इंजिनियर व्हायला लागली। आणि मग आता चांगलं काम झालं, पण चांगल्या कामाला संकट लय असतात महाराज, कायम ध्यानात ठेवायचं पांडुरंग महाराज। वाईट कामाला संकट नाहीत, पण चांगल्या कामाला सध्या रामकथा सुरू करायच्या टायमिंगलाच पाऊस आला, चांगल्या कामाला संकट येतात। आता इथं पाऊस पडलाय 2-3 दिवस, नंदू महाराज मला म्हटले बाबा सप्ताह उभा केला पण इतका पाऊस आला, म्हणजे चांगल्या कामाला संकट असतात। पण जहे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाय गा विठोबा।
हो कशातही किती पाऊस पडू द्या वारकरी वारीच करतो महाराज. हो अंगामध्ये घोंगता घालतो त्याच्यात टाळ वाजून भजन म्हणतो महाराज. म्हणतोच महाराज का जहे काय होईल महाराज, काय देवा तुला पाऊस पडायचा तर पाड, काय किती अवकाळी पडायची आम्ही सोडणार नाही, असं भजन करतोच वारकरी. मी काय सांगतो हो याच्यात संकट फार असतात. चांगल्या कामाला संकट कायम असतात ध्यानात ठेवायचं. वाईट कामाला बापू संकट नाहीत, वाईट कामाला माऊली संकट नाही दीनानाथ महाराज. वाईट कामाला संकट नाही, संकट चांगल्याच कामाला. काय कळत नाही देवाने कमून तसं बनवलंय पण ते आहे बा. चांगल्या कामाला सोमनाथ महाराज इतकी संकट. त्या भाऊराव पाटलांनी संस्था उभी केली, गोरगरिबांची पोरं शिकायला लागली आणि नेमकं त्यांच्या संस्थेला अडचण अशी आली, भयानक दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळे संस्थेला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशा संस्थेचं जेवण कसं भागायचं. पण लोक धान्य नेऊन द्यायची, कोणी 1 क्विंटल कोणी 2 क्विंटल दिलं पाहिजे. बरं अशा विद्यार्थी शिकत असतील तर पंगत दिली पाहिजे, चटया दिल्या पाहिजे, फिल्टर दिलं पाहिजे. बघा आपला संसार माझंच घर आणि माझी गाडी आणि माझा बंगला हे याला काही किंमत नाही. आपल्या जवळचा असून दुसऱ्याला जो देतो का तो खरा जगातला मोठा असतो, तो खरा श्रीमंत आहे. श्रीमंताची व्याख्याच आहे बघा. श्रीमंत कोण, आपल्या जवळचं गरीबाला देतो. मला खरं सांगा श्रीमंत माणसं श्रीमंतात गेल्यावर ओळखू येत नाहीत, श्रीमंत माणसं ही गरीबात गेल्यावर ओळखू येत असतात. कायम ध्यान. बुट्टा माणूस ऐका बुट्ट्यातच राहिला, किती बी लहान लोकात राहिला तो ओळखू येणार नाही. पण ज्या वेळेला ठेंगणा माणूस उंच लोकात जातो तेव्हा तो कळतो ठेंगणा आहे. तसं ऐका मी का सांगतो तुम्हाला, जसं तुम्ही श्रीमंत आहेत तुमची श्रीमंती श्रीमंत लोकात काय अंबानीकडे गेले टाटाकडे गेले ह्याच्याकडे गेले, श्रीमंत लोकांचं काय. तुम्ही गरीबात येऊन पंगत घाला, गरीब लोक तुम्हाला मुजरा करतील. वा खरा श्रीमंत आहे म्हणतील, हा हा आमच्या गावचा खरा पाटील आहे, हा आमच्या गावचा खरा नगरसेवक आहे, हा आमच्या गावचा खरा ग्रामसेवक आहे. तेव्हा लोक तुम्हाला मुजरा करतील. मी कशासाठी सांगतो ऐका ऐका. कशा संकट येत असतात त्या काळात लोक नेऊन द्यायची धान्य, ते धान्य बंद झालं, लोकांनाच आलं नाही तर लोक कुठून देतील. लोकांच्या शेतात उगून नाही आलं लोक द्यायला तयार नाही. आता पोरं उपाशी राहायला लागली तर त्या भाऊराव पाटलानं बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात पोरांना 1 महिना जीव घातला. पण आता 2-3 महिने काय करायचं, अजून संकट आलं. एका गावातल्या श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या की कोणीतरी भाऊराव पाटील गरिबांची संस्था चालवतात, मुलांना शिकवतात आणि त्यांच्या संस्थेला थोडंसं धान्य कमी पडलंय आणि आपल्याकडं टेम्पो भरून आहे, गोडाऊन भरून आहे, त्याच्यातली 1 टेम्पो त्यांना देऊ गड्या. चांगला उपक्रम ध्यानात आला. पाटलांनी सकाळीच पत्र पाठवलं, पूर्वी मोबाईल नसायचे. पत्रामध्ये मजकूर लिहिला, विनंती विशेष पत्रास कारण की भाऊराव पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुम्हाला टेम्पो भरून धान्य देतो. त्यांना आनंद झाला बुवा. अरे वा म्हटलं काय माणूस मिळाला. सकाळच्याच पहिल्या एसटीनं पोहोचले. सावकार श्रीमंत होता, 2-4 खुर्च्या लावल्या, बारीतली ती झरीची फेटा आणला, झरीतली शाल आणली, भाऊराव पाटलांच्या गळ्यात हार घातला, फेटा बांधला, शाल घातली. वा पाटील म्हटले वा तुमच्यासारखी माणसं कमी येतो, दुसऱ्यासाठी जगणारी माणसं कमी आहेत. वा पाटील वा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा, काळजीच करू नका म्हटले, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, 1 टेम्पो भरून देतो. फार आनंद झाला. पण धान्य देताना आमची एक अट आहे. आमची अट म्हटलं की त्या भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक अटीला वचनाला शब्दाला फार पाळायचे. आता अटन वचन शब्दन काही नाही. सकाळी फोन लावतात, बाबा बायकोचं लय दुखतं म्हणतात, लय ॲडमिट झाली, अर्जंट 2-3 हजार 5 हजार 20 हजार टाक. आपल्याला दया येते. 20 हजार फोन पेला टाकले की तो परत भेटत नाही, चौकात नाही, गाडी नाही, नंबर नाही, प्लेट नाही, तो त्याचं घरी नाही. असे तुम्हाला खूप अनुभव असतील बघा. 500 रुपये मागतात, 2000 मागतात, 5000 मागतात, भेटत नाही, चौकात दिसत नाही, आत्ता देतो म्हणतात. त्याचं कारण हे राहिलं नाही बघ. विश्वास शब्द काय कुठं गेलं काही कळत नाही, पण ते गेलं गड्यात. हे कलियुगाचा महिमा आहे, ते राहिलं नाही. ते भाऊराव पाटील म्हटलं हो तुम्ही धान्य द्यायला लागले पण तुमची आट काय. हे कथा कशासाठी सांगतोय, कुणाचं घ्यायचं नाही, धनासाठी जागं केलंय, कुणाचं धन घ्यायचं नाही. म्हणजे आट काय, फार सोपी म्हटले, आट जमेल तुम्हाला. काय झालं, त्या भाऊराव पाटलांनी संस्थेला शिवाजी महाराजाचं नाव दिलं होतं. कारण त्यांचं शिवाजी महाराजावर प्रेम होतं. महाराज प्रत्येक माणसाचं प्रेम भिन्न भिन्न वेगवेगळं असतं. तसं ते भाऊराव पाटलांनी नाव दिलं होतं शिवाजी महाराजांचं. ते म्हटलं आट सोपी आहे. काय आट आहे, काही नाही म्हटले, तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो. आट एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. अरा लाल डोळे झाले, गळ्यातला हार खाली टाकला, डोक्यावरचा फेटा आणखीन खाली टाकला आणि श्रीमंत सावकाराकडं लाल असं बोट करून, लाल डोळे करून ते भाऊराव पाटील माईक घेऊन म्हटले, ओ सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं
शिवाजी महाराजाचं नाव कधी बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. याला काय म्हणायचं माहितीये का? कोण देतंय? गरज असताना घेतलं नाही. पोरं उपाशी होती बाबा तरी घेतलं नाही का? कोण देतंय? जागं राहा. नावासाठी देत नाही ना, त्रासासाठी देत नाही ना, पापातलं तर देत नाही ना. आमच्या जोग महाराजाकडे एक व्यक्ती आला होता. म्हटलं महाराज तुमच्या संस्थेचं बांधकामच करून देतो, किती पैसे पाहिजे? फक्त दुपारी ज्ञानेश्वरी सांगा. जोग महाराज म्हटले ज्ञानेश्वरी ऐकायला पैसे लागत नाहीत, फक्त एक करावं लागतं. पहाटे 5:30ला यावं लागतं, चप्पी करावी लागते, नेहरू घालावं लागतो, धोतर घालावं लागतो, इंद्रायणीचं स्नान करावं लागतं. ते म्हटलं इंद्रायणीचं स्नान पहाटे? मला सकाळी 10ला जाग येते महाराज. ते म्हटले मग तुझ्या घरी राह ना बाबा, आम्ही कुठं काय म्हणतो. तसं नाही म्हटले, मला ज्ञानेश्वरी ऐकायची. ज्ञानेश्वरी ऐकायची तर मग पहाटे 5 वाजता उठून 5:30ला पाठात यावं लागेल, तेव्हाच मिळेल. तो म्हटलं महाराज एक सुटकेस भरून नोटा आणल्यात, या सगळ्या नोटा तुम्हाला देतो, अजून लागल्या तर देतो, बांधकाम करून देतो, घ्या ऐका ऐका. असं म्हटल्यावर ते आमचे जोग महाराज म्हटले अरे नको बाबा नको बाबा. बराच वेळा असं म्हटल्यावर जोग महाराज असं म्हटल्यावर या बाबा या. विठ्ठल 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 या भागामध्ये नांदगाव मालेगाव रोडला म्हणजे आपल्या मधून खायद्याच्या पुढे गेलं की आमच्या नामदेव महाराजांचं मोठं संस्थान आणि फार जीव आहे त्यांचा आमच्यावर. मोठा सप्ताह ठरला की अक्रूर बाबाला फोन आलाच म्हणायचं. करतातच फोन भोगीर महाराज, फार छान नियोजन करतात, छान आहे. त्या चंदनापुरीलाही मोठ्या सप्त्यामध्ये महाराजांनी कीर्तन घेतलं, संस्थानलाही 2-3 येसगावला मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये नामदेव महाराजांनी कीर्तन घेतलेली आहे. संस्थेचे आहेत, गुरुबंधू आहेत, आवाज चिंतन गोड आहे, दोघे बंधूच आहेत, माऊली महाराज नामदेव महाराज. प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात जोडी ही. विठ्ठल विठ्ठल तुमचं तुम्हाला राहू द्या म्हटले, गरज असताना सुद्धा घेतलं नाही. मी कशासाठी सांगितली कथा ही? कोण देतंय? जागं राहा. पापाचं घेऊ नका, दुःखातलं घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका. आता एक महत्वाचं आहे का, जसं घेताना जागं राहायचं ना धन, तसं देताना सुद्धा जागं राहायचं. गोशाळा आहे का बघत जा. लोक पाहतच नाहीत महाराज, मनानेच देतात, मग तक्रार करतात नाही त्यांनी. अरे तुम्हाला फसवलं कसं? तुम्ही जाऊन बघा ना, गोशाळा आहे का बघा, विद्यार्थी शिकतात का बघा, त्याच्याकडे चांगला आहे वारी करतो का बघा, 2-4 अभंग पाठ आहेत का बघत जा, मग कीर्तन घेत जा. रील्स ऐकलं की कीर्तन घेतात आणि पुन्हा तक्रार करतात. अरे तसं कसं झालं? आधी बघा सगळं, त्याला येतं का, त्याचे 10-5 अभंग पाठ आहेत का. रील्सने लय घोटाळा केला महाराज. रील जेवढ्या चांगल्या तेवढ्या वाईट आहेत. माझ्या पण आहेत, म्हणजे मला म्हणायचं चांगल्या टाका, रामायणाच्या टाका, भक्तीच्या. रील्स टाकतात आपली लहान लहान लेकरं, मग ते कीर्तन करतात आणि ते लोक मग पुन्हा आपल्याला फोन लावतात, नाही महाराज 1 तास केलं जमलंच नाही, अभंग सोडता आलं. अरे तू चौकशी केली, पाहिलं पाहिजे. माझं मत काय, आता ही नंदू महाराजाची संस्था आहे, हे पखवाज वाजवतात, पोरं तयार होतात पखवाजाला. अशा संस्थेत पोरं टाका ना, ज्याला काही येत नाही त्याच्याकडे 100 पोरं आहेत, मग कशाला टाकता तुम्ही? त्या महाराजाचा दोष नाही, तो तुमचा दोष आहे. त्याचं तुम्ही पाहिलं नाही, त्याला पखवाज येतो का, ते सारखं वाजवतो का, त्याचं काही संगीत विशारद झालंय का, 10-5 वाव्या पाठ आहेत का, 2-3 धाडा येतोय का, त्यानं कधी रियाज केलाय का, ते पाहायचंच नाही काही. आणि त्याचं सांगतो आवाळून दिलं माझा एक गुरुबंधू, त्याला काय माझ्या संग राहत होतं, काहीच होत नाही महाराज, काही नाही, पखवाज नाही, गायन नाही, टाळ नाही, टाळ सुद्धा वाजवता येत नाही, तालामध्ये ताळ नाही, त्याच्याकडे 100 पोरं आहे. मी त्याला एक दिवस म्हटलं राजा हे पोरं नको, दुसऱ्या संस्थेत तुझ्याकडे काय येणार, काहीच येईल, तुझ्यासारखेच निर्गुण होणार आहे, काही येणार नाही यांना, खायान झोप्या. अरे चांगलं नाही मला सांग, म्हणजे संस्थेत बोलतो मी, का बोलतो याचा राग नका येऊ. ज्याला काही येत नाही त्याच्याकडे पोरं टाकू नका. हा ज्याला पखवाज येतोय, गायन येतंय, तुमच्या पोरांचं भविष्य नाही, मग हे काय पोरं 10वीला पोरं जातात, इकडचं येत नाही तिकडून हुकून जातात आणि मग ते मायबाप संप्रदायाला दोष देतात. असं असतं का म्हणतात संप्रदायात? हे संप्रदायाचा दोष नाही ना, हा तुमचा दोष आहे. तुम्ही शोधलं पाहिजे ना, गोशाळा आहे का, कीर्तन त्याचं कसं आहे पाहिलं पाहिजे जरा. आता यूट्यूबची सुविधा आली, आता सोशल मीडिया आहे, त्याच्यावर बघा ना तुम्ही, अभ्यास आहे का, त्याला वाचता येतं का, लिहिता येतं का. का कुणालाही देऊ नका, नाही तर आमचे महाराज पाठात म्हणायचे, ते महाद्वारामध्ये भिकारी बसलेले असतात पंढरीच्या वारीमध्ये, हो हात तुटलेला नसतो पण असा अर्धा आतमध्ये घालून बाहेर काढतात, तुम्ही पाहिले असतील बघा ते. कुणाला पाय नाही, कुणाला हात नाही, असे बसलेले सारखं म्हणतात 1-2 पैसा
द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. सारखं म्हणतात. आपल्याला वाटतं 200ची पिवळी नोट देऊ काय, जांभळी 500ची देऊ काय. आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर आपण 500ची नोट टाकली आणि गडी त्याचा दारू पिऊन आला. काय फायदा झाला. नका, कोणालाही द्यायचं नाही. कोणालाही दिलं तर पाप लागेल. ध्यानात ठेवा. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. सर्वाभूती द्यावे अभंग त्याच्यासाठी आहे. कुणालाही द्यायचं, कुणालाही नाही. सर्वाभूती द्यावी. पंगत कुणालाही घाला, गरीबाला घाला, श्रीमंताला घाला, पोट भरलेला कुणालाही घाला. द्रव्य पात्र विचारून. काय गोड प्रमाणे बघा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम गती तो एक पावेला, उत्तम गती तो एक पावेला, उत्तम गती तो एक पावेला, उत्तम गती सोडून या धन उत्तम व्यवहारे. प्रसिद्ध अभंग आहे हा. धन कमवा, त्याला विरोध नाही. सोन्याची बिस्किट कमवा पार, त्याला काय नाही. पण कोणाचं घेता इथं जागं राहा आणि कोणाला देता इथं जागं राहा. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. सगळे लोक आपल्यावरती प्रेम करतात नाही, धनासाठीच करतात. मी आळंदीला शिकायला गेलतो ना बाबा, माऊली बाबा, तुम्हाला पखवाज द्यायला नाही हो गावानं शिकायला. पखवाज घ्यायची परिस्थिती नव्हती माझ्या वडिलांची. गावातल्यानं दिला नाही. आता जरा माझं बरं चाललंय तर गाव रोज भेटायला येतंय मला. बाबा मंदिराला देता का? बाबा आपण देतो, त्याचा विषय नाही. जोपर्यंत तुमच्याकडे काही नाही तोपर्यंत लोक तुम्हाला बोलणार नाही. ते कबीरदास महाराज म्हटले की नाही, सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. कोणी तुमचं साथी नाही. मला कळालेलं गणित. तुम्ही संग न्याय एखाद्याला पैसे देऊ नका, परत येत नाही. कोणी नाही. जब तक अपने पल्लो में पैसा. आम्हाला 2-3 खिशेत म्हणून तिकडे हात केला बरं. जब तक अपने पल्लो में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. काय गोड महाराज. कोण कोण पैशावर प्रेम करतं जरा ऐकून ठेवा. कोण कोण. भाई बंद, बंद म्हणजे भावकी. भाई बंद बहन और साले
आमच्याकडे हायवेला जमिनी गेल्या समृद्धीला कणाकण बहीण म्हटली माझा सात बारा आहे काढ भाई बंद बहनोर साले सब पैसों के भाई कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाई सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई पैसा तेरे तीन नाम बरं का पोरांनो पैसा तेरे तीन नाम परशा परशु परशुराम जास्त पैसे असले की परशुराम शेठ आले वा शेठ आले परशुराम दादा आला धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी काय गोड प्रमाण आमच्या पांडुरंग महाराजांच्या मुखातून आलं बरं सगळे पैसा तेरे तीन नाम जास्त पैसे झाले की परशुराम शेठ आले म्हणतात थोडे कमी होऊ द्या मग परसू दादा आला म्हणतात त्याच्यापेक्षा कमी होऊ द्या परशाच म्हणतात ना परशाच आला म्हणतात असंच आहे महाराज तसंच आहे महाराज साखऱ्या म्हणतात साखऱ्या म्हणतात कमी होऊन द्या फक्त थोडे कमी होऊ द्या साखऱ्या आल्या म्हणतात काय कठीण आहे महाराज माझ्यावर घेतलं म्हणजे सगळ्याच लावून घ्यायचं तुम्ही अर्थ एवढाच आहे महाराज सगळे लोक धनावर प्रेम करत असतात धनासाठी जागं केलं संतांनी आपल्याला एकतर कुणाचं घ्यावं इथं जागं केलं कुणाला द्यावं धन दारा दारा म्हणजे पत्नी महाराज पत्नीनं जागा असलं पाहिजे बरं का एवढ्या माता बसल्या तिथं ऐका तुम्ही लाडक्या बहिणी सध्या अजून बरेच दिवस बरं का लाडक्या बहिणीने ऐका काय दारा म्हणजे पत्नीनं पतीसाठी जागा असलं पाहिजे आणि पतीनं पत्नीसाठी जागा असलं पाहिजे बघा रामायणातली कथा आहे पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो आजपासून आमची वेरूळला सुरू झाली कथा फार छान आहे माहोल खूप मोठा मंडप आहे समाज आहे भव्य दिव्यता आहे 5-25 गावाची कथा आहे तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळेल आजच सुरू झाली फार छान आहे महाराज फार गोड आहे रामायण तापसवेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाए श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम फार गोड आहे तो चौपाय काय तुळशीदासजींचं रामायण गोड आहे तुम्ही सगळे विद्वान बसलेत म्हणून सांगतो एका मोठ्या साधूच्या मुखातून ऐकलं मी एकदा समुद्राच्या काठावर वाल्मिक ऋषी हनुमंतरायाला भेटायला गेले सगळे आपले महाराज मंडळी आहेत म्हणून सांग वाल्मिक ऋषी भेटायला गेले हनुमंतरायाला काय करतात म्हटले हनुमंतराय बघू तर समुद्राच्या काठावर जेवढे दगड होते ना महाराज त्या सगळ्या दगडावरती रामप्रभूचं रामायण लिहिलं होतं हनुमंत पूर्ण रामायण लिहिलं होतं वाल्मिकजीने ते वाचत हनुमंतराय गाठले हनुमंतरायची वाल्मिकजीची भेट झाली मिठी मारली आणि वाल्मिकजी म्हटले राम प्रभू हनुमंतराय काय सुंदर रामायण लिहिलं काय शब्द आहेत पण हे रामायण जर प्रकाशित झालं लोकांकडे गेलं तर माझ्या रामायणाला किंमत राहणार हे तुम्ही लिहिलेलं आहे अनुभवातून लिहिलेलं आहे माझ्या रामायणाला किंमत राहायची नाही असं म्हटल्यावर हनुमंतरायला वाटलं माझे प्रभू यांच्या शब्दानं चालले ज्यांचा मी दास त्यांनी यांच्या शब्दावर चालले जीवन म्हणजे जन्माला यायच्या आधीपासून केले रामायण रामाआधी आणि यांच्या पुढे आपण लिहिणं बरं नाही शेपटीला दगड गुंडाळली समुद्रातच फेकून दिले हनुमंतरायाने फेकून दिल्यावर राम ते वाल्मिक ऋषी म्हटले बरं आहे का तुम्ही असं का केलं तुम्हाला कोण म्हटलं होतं असं करा ते म्हटले नाही तुमच्या रामायणापुढं माझं रामायण नको माझे प्रभू तुमच्या शब्दावर चालले वाल्मिकजी म्हटले काळजीच करू नका हनुमंतराय
मी येताना तसं आलोच नाही. तुम्ही जेवढं रामायण लिहिलं होतं ते सगळं पाठच करून आलो मी तसा थोडी आलो. मी वाल्मिकी सगळं पाठ करून आलो. पुढच्या जन्मात मी तुळशीदासजींच्या रूपानं अवतार घेणार आणि तुमचं रामायण जसंची तसं लिहून काढणार. तेच रामायण महाराज अवधी भाषेमध्ये 1630 ते 1680 या कालावधीमध्ये तुळशीदासजींनी लिहिलं. फार सुंदर दोहे आहेत महाराज. ते हनुमंतरायचं आहे महाराज. मी आजच सांगितलं ते हनुमंतरायचं जे फक्त तुळशीदासजींचं अवतार घ्यावा लागला वाल्मिकजीला तो, आणि त्यांनी ते लिहिलं बघा. राम कथाससी किरण समाना संत चकोर करही जे पाना. राम कथाससी किरण समाना संत चकोर करही जेही पाना करही जेही पाना. फार सुंदर आहे महाराज. तर त्या रामायणातलं सांगत होतो की नाही, पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला बघा. रामचंद्र वनवासाला निघण्याची तयारी करतात, वल्कलांगामध्ये धारण करतात. आणि तो वनवास आता ज्यावेळेला जानकीला माहिती होतो, हंबरडा फोडून ती जानकी रडायला लागते बघा. आत्ताच ती पालखीच्या खाली उतरलेली असते, आत्ताच तिचा पाऊल कुठंतरी घरात पडलेला असतो आणि ती जानकी म्हणते की आता मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार. असंच आहे बघा जीवन. सकाळी तुम्हाला आनंद मिळेल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. सकाळी लॉटरी लागेल तर संध्याकाळी असं मिळेल की ज्याच्यासाठी लॉटरी लागली जो पोरगाच राहिला नाही. यालाच तर जीवन म्हणतात. बघा गड्या, आपल्या खानदेशामध्ये हा वारकरी संप्रदाय ज्यांनी मोठ्या तत्वानं विचारानं पेलवला, असे खानदेशाचं वैभव खरंच आपल्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांच्या स्थानी आपण त्यांना मानतो. असे वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा, जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. जेवरकर बाबा आले. क्या विठाला 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 काय आमच्या नंदू महाराजाचं भाग्य. इकडून नामदेव महाराज, इकडून माऊली महाराज, तुकाराम महाराज, सगळे संतच ना महाराज. नावानी संत, कृतीनी संत, आचरणातून संत. वा, एक एक मठाधिपती, एक एक महंत. वा नंदू महाराज वा. असा सप्ताह पाहिजे. तुम्ही एवढ्या कालखंडात एवढे 7 ते 9च्या वेळात आलात, लक्ष देऊन ऐकताय, एक एक कथा अशी व्यसल्यावानी घेताय. वा, फार छान आहे. काय सांगत होतो, बाबा आले. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. बघा खरंच महाराज, राऊत बाबांसारख्या माणसाने बाबांना साष्टांग प्रणिपात करावा. एवढी सोपी व्यक्ती नाही बरं. स्वतःची जमीन विकून तुकोबारायांचं मंदिर बांधणारा तुमच्या भागातला महात्मा आहे. फार महत्त्वाचं आहे महाराज. तुकोबारायांनी स्वतःचं सगळं विकून ज्यावेळेला जीर्णोद्धार केला मंदिराचा, तसंच बाबांचं काम आहे. वैराग्यमूर्ती आहेत. माझ्या गावात बाबांची खूप कीर्तनं झालेली आहेत. लढीवाळ आहेत, सगळ्यांना जवळ घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि कुणाच्याबद्दल द्वेष नाही. बाकीचं जाऊ द्या, पण बाबा मात्र निर्मळ म्हणायचे आहेत. विठाला 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 विठाला. हो, असंच आहे बघा जीवन आपलं. सकाळी कळेल तुम्हाला की आज खूप आनंद झाला बाबा, आणि संध्याकाळी माऊली महाराज कानावर बातमी येईल की आता एकुलता एक पोरगा राहिला नाही. सकाळी बाळकृष्ण महाराज बातमी येईल, लॉटरी लागली. ज्या बायकोसाठी लागली ती बायकोच राहिली नाही. हे रामायण काही दुसऱ्याच्या घरातलं नाही, हे आपल्याच घरातलं आहे बघा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय
राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी प्रभू आता वनवासात जाणार म्हणून ती जानकी म्हणते, प्रभू तुम्हाला अयोध्येचा त्याग करता येईल, दशरथ राजाचा त्याग करता येईल, तुम्हाला कौशल्या मातेलाही थांबवता येईल, सोडता येईल, पण या जानकीला तुम्हाला सोडता येणार नाही. मी तुमची अर्धांगिनी आहे, मला तुमच्या बरोबर यावं लागेल. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझी भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथं मी तुमच्या बरोबर येणार. दारा म्हणजे पत्नी, पत्नी जागी आहे बघा. पतीनं सुद्धा जागा असलं पाहिजे. धन दारा, पुत्र मुलासाठी जागा राहा, फार गरज आहे बरं. प्रत्येक आईनं आपला मुलगा संस्थेमध्ये टाकला पाहिजे, प्रत्येक पोरगा शिबिरात पाठवला पाहिजे. त्याला धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, श्रीमद भगवद्गीता, जय जय वशुद्धे, ओम नमोजी आद्या माऊलीच्या ओव्या त्याच्याकडून रोज 5 म्हणून घेतल्या पाहिजे. तुकोबारांचा एखादा अभंग त्याच्या वाणीतून म्हणून घेतला पाहिजे. माऊलीचं भजन करून घेतलं पाहिजे. त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे. त्याला कथेला आणलं पाहिजे. त्याला कीर्तनाला आणलं पाहिजे. तरच हिंदू धर्म टिकेल. तुम्ही जर बालपणात तुमची पोरं आणली नाही, मग ती अफजल खान झाल्याशिवाय राहत नाहीत, अजमल कसाब झाल्याशिवाय राहत नाहीत, आताचा तो मसूर तशी झाल्याशिवाय राहत नाहीत. मसुदासारखी दहशतवादी होतात. सावधान. मायबापाचं काम आहे, पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. एक मदालसा नावाची माता आहे, 3 लेकरं आहेत तिला, तसे 4 आहेत. एक राज्यासाठी ठेवलं आणि 3 लेकराला पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, उर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, परियंदे मदालसा, सोहम जो रे बाळा, परियंदे मदालसा. काय सुंदर आहे ना. का सांगतोय, प्रपंच जरी सुख जोडे, तरी का सिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे, असच पाऊदंड. जा रे साधूच्या संगतीत जा राजा, नंदू महाराजांच्या संस्थेत जा राजा, अभ्यास कर. तुकाराम बाबा जेऊरकरासारखा एक गोड कीर्तनकार हो, आमच्या नामदेव महाराज बोगेरासारखा बोलणारा हो, माऊलीसारखा गोड कीर्तनकार हो, वैभव महाराजासारखा वादक हो. जा रे राजा, असं आईनं म्हटलं पाहिजे. आपल्या पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. नाही तर फार वाईट झालंय, मायबाप पोरांसाठी जागे नाही, पोरं रम्मी खेळायला लागली बघा. जरा सावधान. 3रीच्या 4थीच्या 5वीच्या पोराच्या हातात मोबाईल देऊ नका बरं का. ए माझ्या मायांनो, जरा सावधान. घरी घेऊन जा. द्यायचाच असेल तर 10वीच्या पुढं द्या, 10वीच्या आधी देऊ नका. त्याच्या राहिले आता रम्मी खेळू ना महाराज, रम्मी प्याव ना, सर्कल प्याव ना. ते सर्कल बंद झालं थोडं, IPL जर बंद झाले मग, नाही तर ते बी होतं. सर्कल प्या जाऊ ना, 11 खेळाडू लावा ना. आपले पोरं लावतात त्याच्यात पैसे. हे बघा, असे पैसे बेशे येत नसतात. टीम बीम लावत जाऊ नका. तुमचेच पैसे घेऊन लोकांना दिले जातात. अजिबात तुम्ही लावत जाऊ नका. पैसे येत नसतात. 15 लाख रुपये माझ्या एका मित्राचे गेले बघा. शेवटची मॅच कोणती रे ती, पंजाब आणि दिल्ली, हां तीच झाली ना. त्याच्या आदली एक मॅच झाली बघा, त्याला एक 15 लाख रुपये माझ्या पोरांचे गेले. अजिबात तसे पैसे बिशे एवढे लावत जाऊ नका. रम्मी फिम्मी खेळत जाऊ नका. त्याच्यावर लिहिलेलं आहे, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. है म्हणजे आहे, है म्हणजे आहेच, हाईच. घेऊच नका त्याला, डाउनलोडच करू नका. ते मोबाईल पोरांच्या हातात, मुलीच्या हातात जरा कमी द्या. नाही तर मग ते त्याच्यातच बघ, काही पोरं इतके मोबाईल पाहतात बाबा, आता काय बोलावं लागतं. काही जेवताना मोबाईल पाहतात, जेवता. अहो आता आपण सगळे कीर्तनकारच, काही गायक 2 तास कीर्तनात मोबाईल पाहतात.
पाहिलं मग व्हिडिओ आलेत महाराज खालून लोक कमेंट करतात ते गायक बघा गायक खालून त्याला कमेंट आहे महाराज का हे लोकांच्या निदर्शनास यायला लागलं माझं मोबाईल पाहू नका समजा मला मोबाईल आहे माझं काम होतं मला 2 तासाचं काम होतं मी ड्रायव्हरला म्हटलं तू येऊ नको कीर्तनाला तिकडे बसून कर निदान आपल्या क्षेत्रात आपण आपलं काम करतो तेवढ्या वेळात तरी निदान तुमचं जे काम आहे त्या कामात तरी निदान थोडं बाजूला पाहिजे ना ते तेवढं 2 तास तरी त्याच्या बाहेर पाहिजे ना आपण फार वाईट आहे महाराज व्यसन लागायला लागलं काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात खाली पाहतच नाहीत कधी बायको ताट घेऊन गेली मिळ नाही 2-4 घास मातीचे गेले तोंडात आणि मग कळालं बायकोनं ताट नेलं इतकं अवघड आमच्या घरी मी गेवरायला राहिला बीड शहरात एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता इकडे बघा नवरा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असं लक्षातच नाही त्याच्या बरं जाऊ दे त्याचं चुकलं तो गेला व घरातल्या बाईनं तरी बघायचं नाही बाई मोबाईलच बघत होती तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं तुझे 300 राहिले उद्या देते परवा 200 देते ती आपली मॅसेज सोडत होती तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार पाण्यास तांब्या भरून दिला तांब्या दिल्यावर याला वाटलं आपलंच घरी तांब्या आला म्हणजे याने खाली नाही पाहिलं हा सोफ्यावर बसला याला मिळ नाही माझी बायको नाही तिला मिळ नाही माझा नवरा नाही दोघं मोबाईल खेळत होते तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात आता खरी गंमत आहे माझ्याकडे बघा ओरिजिनल जे आलतं का नामदेव बाबा ते पण मोबाईलच खेळत होते त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली निघालं बाहेर अरे काय नवले महाराज अरे तुझं घरी ना येड्या इतकं वाईट झालं बघा जरा सावधान जेवतच नाहीत काही माणसं महाराज त्याच्यात महाराज नका सारखं त्याच्यात राहू नका इंस्टा स्टोरी फेसबुक फार वाईट तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्या उद्योगाला कामाला तुम्हाला प्रसारित करायला चांगलं येते पण त्याचं नाद लागून घेऊ नका व्यसन लागेल पुण्यामध्ये एक पार्टी पाहिली मी मुलगा मोबाईलमधून बाजूला काढणे फीस 2000 रुपये म्हणजे डॉक्टर जे अर्थी असं लिहितात त्या अर्थी पोरं जास्त गेले ना त्याच्यात सावधान बापानं माईनं जागा असलं पाहिजे एक जिजाऊ नावाची माता जन्माला आली काय माय महाराज 8 वर्षाचे होते हो शिवाजी महाराज 8 वर्षाची आणि शिवनेरीवर खेळत होते काही याचक भिक्षुक लोक आली हे बाळराज भूक लागली रे आम्हाला धावतच गेले मा साहेब आऊसाहेब जिजाऊ मा साहेब आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत काही भिकारी आलेत जेवायला मागतात आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली आईनं लाल झाला गाल रडायला लागले बाळराजे का मारलं आई मला का मारलं गाई मला काय केलं गाई मी काय चुकीचं मागितलं भाकरी तर देऊ का म्हटलं त्याच्यासाठीच मारलं देऊ का नाही विचारायचं रे हो मला न विचारता तू द्यायला पाहिजे होती राजा म्हणून मारलं तुला लक्षात ठेव शोभा आपल्या पोटात नसलं तरी चालेल पण आपल्या दारात जर कोणी आला तर त्याला आपल्या दारात पहिली भाकरी द्यायची बघ काय संस्कार आहेत महाराज काय जिजाऊ मोठी झाली काय शिवराय मोठे झाले गीतं निघाली जय जयकार व्हायला लागला ऐका अंगावरची कातडी काढली संभाजी महाराजांच्या 40 दिवस मीठ लावलं रे छावा तुम्ही पाहिला असेल डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे अंगावरची कातडी काय सळई काय जगदंब म्हणणारी जीभ तोडून टाकली हो पण ती जगदंब म्हणणारी जीभ एवढंच म्हणायची आबासाहेब ओ शिवाजी महाराज तुमच्याच रक्ताचा आहे मी तुमचं स्वराज्य रक्षण करण्यासाठी माझा प्राण दिलाय आबासाहेब हे बघा असे संस्कार दिले पाहिजे मायबापाचं काम आहे पोरांसाठी जागा असणं ध्यानात ठेवा रे मायबाप काय झोपी गेले की पोरं घडणार नाहीत पोरांसाठी जागं राहा 1-2 रुपये कमी कमवले तरी चालतील पण पोरांसाठी जागं राहा गड्या पोरं जर घडली नाही ना आपला धर्म टिकणार नाही फार महत्वाची गोष्ट आहे जागा असणं गरजेचं आहे महाराज जागं राहणं फार गरजेचं आहे आमची एक अहिल्याबाई होळकर नावाची माता होऊन गेली बघा काय माता होऊन गेली महाराज अरे इतकी एका गाईला मारलं तिच्या लेकरानं गाईचं वासरू उडवलं तर चौकात बांधला पोरगा गाईचं वासरू मारतो म्हणून पोरगा चौकात बांधला हात बांधले पाय बांधले याच्या अंगावरून रथ घाला आणि याला मारून टाका काय माय असेल असं बना जरा थोडं रणरागिनी बना पोरगा चुकत असेल तर त्याला मार द्या तो जर हिंदू धर्माचा गंध लावत नसेल माळ घालत नसेल तर त्याला जबाबदारी द्या लक्षात ठेवा माझं पुत्रासाठी जागं राहा चला वेळ चालली धनदारा पुत्र जनासाठी जागं केलंय बंधूसाठी जागं केलंय भावासाठी जागा असलं पाहिजे रामचंद्राचा वनवास ज्यावेळेला भरतजीला माहिती होतो त्यावेळेला भरतजी आपल्या आईला श्राप देतात काही पापी मा कीर्तन या बघा विठाला 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 मिळवू बाबांना घेऊन जा ऐका काय 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 इकडे बघा माझ्याकडे काय चाललं होतं आपलं काय कीर्तन ना माझ्याकडे बघा तेच इकडे बघा काय विठाला विठाला विठाला
काही मातेला श्राप देतो भरत, मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे, मा तुझ्यासारखी तूच आहे, मा तुझी जीभ कशी गळून पडली नाही, मा तुझा प्राण कसा गेला नाही, मा मला जन्माला येतानाच तू मारून का टाकलं नाही, मा अशी कशी मा आहेस तू, माझ्या दादाला वनवास देताना तुझी जीभ कशी तुटली नाही, काय प्रेम असेल व महाराज हे भरताच. आईला श्राप देणारा पहिला पोरगा आहे, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही, तुझं नाव कुणी घेणार नाही. एवढ्या माता आहेत तुम्ही इथं. तुमच्यापैकी स्वाती नाव असेल एखादीच, आहे का? स्वाती आहे का? नाही. धनश्री आहे का? धनश्री नाही. परी नाही. खुशी नवीन आलेली खुशी नाही. आमच्याकडलंही आलंय सध्या हे नाव, खुशी. लग्न झालं ज्याच्याबरोबर त्यानं केली खुशी म्हणजे खुशी नाव आलंय सध्या. तुमच्यापैकी सत्यभामा नाव असेल, रुक्मिणी असेल, ज्योती असेल, तुमच्यापैकी प्रत्येकीचं नाव भिन्न भिन्न असेल, पण तुमच्यात एकही काही नाव नाही बघा. आहे कुणाचं आहे? काही नाही महाराज. का ते नाव ठेवलं जात नाही नामदेव महाराज. का? स्वार्थी माणसाचं कोणी नाव ठेवत नसतं. पंगत घालतो ना त्याचं नाव पत्र केलं असतं. जो दुसऱ्यासाठी जगतो ना त्याचे फोटो लागले जातात, घरात लावले जातात. आपलाच एखादा पंजोबा असू द्या, त्यानं गावाला जर पंगत दिलेली असेल, गावाच्या मंदिराला वर्गणी दिलेली असेल, तर लोक त्याचा पुतळा उभा करतात. ज्यानं काही दिलं नाही त्याच्या मातीला लोक जात नाही. म्हणून जरा देत चाला, वर्गणी द्या, कीर्तनाला द्या, सप्त्याला द्या. काही नाही म्हणा, दिलं की वाढत असतं. तुम्ही म्हणाल तुम्ही नुसतं सांगता, तुम्ही कधी देता का? दरवर्षी माझ्या घरी चैत्र शुद्ध ऐका चतुर्थीला कार्यक्रम असतो. आमच्या अण्णा येतात बघा, दरवर्षी असतो. यावर्षी एक 4 लाख रुपये मी वाटले गरिबाला. 4 लाख रुपये बाबा आपल्याला मिळालेले, लोकांनीच दिलेले असतात ना, पण ते वाटले पाहिजे. आमच्या भागात एक उमापूरला सर आहेत, उमापूर नावाचं गाव आहे. त्या उमापूरला एक सुभाष काळे सर आहेत, ते धनगर समाजाचे. पण ते सर आहेत ना, त्यांनी काय केलं, ज्या घरामध्ये धान्यच नाही अशा घराला धान्य नेऊन देतात. हो महाराज, तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल, एक वेडी मुलगी होती आमच्या गावात. वेडी म्हणजे 16-17 वर्षाची, इकडून तिकडे पळायची, तिकडून इकडे पळायची, इकडून तिकडे पळायची. आणि त्या वेड्या मुलीच्या जवळ जर कोणी गेलं तर दगडानं मारायचं. आणि 10-5 मुलानं त्याच्यावर बलात्कार केला हो महाराज. त्याचे हात धरले. काय लोक निर्लज्ज आहेत महाराज. आणि त्या मुलीला गर्भ राहिला महाराज. पण ते येडी तिला काय कळना काय महाराज. 8-9 महिन्यानं तिचं गर्भ ते पोट पुढं आलं. आणि मी पाहिलं ते कीर्तनाला जाताना, मला फार वाईट वाटलं. मी त्या काळे सरांना फोन केला, म्हटलं सर तुमच्या गावात अशी घटना. महाराज 25 दगडाचा मार खाल्ला हो, पण त्या पोरीचे हात धरले त्या सरांनी. डोकं फुटलं महाराज. त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिचं सिजर केलं, तिला मुलगी जन्माला आली. ती मुलगी एका अनाथ आश्रमामध्ये ठेवली. त्या मुलीला चांगल्या एका ते आमच्या पाचपूर बाबांचं जे आश्रम आहे ना तिकडं वेड्याचं, तिथं नेऊन घातलं. आणि त्या मुलीला एका पुण्याच्या मालकाने दत्तक घेतलं महाराज. एवढं चांगलं काम कोण करतं? स्वतःचे पैसे घातले बाबा, स्वतःचे पैसे. मग ते मास्तर मी यावर्षी बोलवले, त्यांना एक 2-3 लाख रुपये वाटले. आपल्या निवृत्तीनाथ महाराज संस्थांचं लय दिवस मला द्यायचं होतं. नाशिक जिल्ह्यात लय कीर्तन केले बुवा, इथलं काहीतरी आपण देणं लागतो. मी त्यांना पण दिले. आपण दिले पाहिजे, मग मिळतात तर दिले पाहिजे. आता एक पुढचं आहे का, दिले एप्रिल महिन्यात 4-5 लाख, आणि खर्च झाला 10 लाख रुपये गेले. या महिन्यात बरोबर 20 लाख रुपये आले. तुम्हाला कशाला खोटं बोल. 20 लाख जमा झाले, मिळाले. कसे मिळाले, काय मिळाले, कुठून दिले देवानं ते मला माहिती नाही, पण न बोलता लोकांनी दिले. मी याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही इथं देताय ना महाराज पंगत, तुम्ही मला फक्त 1 वर्षानं भेटा, डबल त्या पंक्तीचे भेटलेच पाहिजे महाराज तुम्हाला. तुम्ही आता हे दिलं नाही फिल्टर, ज्याने कोणी दिलंय ना त्याला डबल मिळालेच पाहिजे महाराज. हे गणितच आहे. व्यय कृते वर्धते व नित्यम. हे मी सांगत नाही, कोणी गांजा खसने लिहिलेलं नाही, कोणी पेताडानं लिहिलेलं नाही. हे शास्त्रानं, संतांनी, देवानं लिहिलेलं, ऋषी मुनींनी लिहिलेलं आहे. हो, दिलं की वाढतं, घातला दुकान, देती आली असे दान, संत उदार उदार, भरले अनंत भांड. त्याच्यात प्रमाणे बघा, मागत्याशी पुरे, धनिया निकासी उरे. तुम्ही दिलं की तुम्हालाही पुरतं ना अजून उरतं. का? दिल्याने वाढत असतं. तसं स्वार्थी माणसाचं मात्र कोणी नाव घेत नाही. काही पापी आहेस मा तू, सगळं रामायण इथंच होईल माझं. मला पुढचं सांगायचंय. हो बघा, जातो मी आई म्हणणार नाही, आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार नाही. भरत जातो, फार गोड पद आहे बघा. भरत चला रे अपने राजा को मना. शाबाश. भरत चला रे अपने भैया को मना.
भगत चला रे प्रभु दर्शन पाए। राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटा। भगत चला रे प्रभु दर्शन पाए, राजा का अधिकार राजा को लौटा, राजा को लौटा, राजा को लौटा। गादी घेऊन गेला, सिंहासन घेऊन गेला, अवध राम को अर्पण करणे, अयोध्या घेऊन गेला, मला माफ करा म्हणायचा, ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे, सारखं रडायचा। वेळ कमी आहे त्यावेळेला त्या भरताला रामचंद्रानं जाग केलं, भरत रडू नको, 9ला 10 मिनिटं राहिलेत, अजिबात रडू नको भरत, 9ला संपवणारे मी, काळजीच करू नको भरत, रडू नकोस भरत, डाळिंबासारखे होट, मस्त मिशा ठेवणार, मस्त फोटो काढणार, असे छान पैकी अगदी भरते नुसते फोटो नाही काढणार, त्याचे मोठाले कट आउट करणार, घरात या बाजूला एक असं त्या बाजूला एक असे फोटो लावून आपण कीर्तनाला गेलो, त्याच्या सोफ्यावर बसलं की ते आपल्याला चहा देतं, चहा पिता पिता आपण वर पाहतो, पैलवान काय मजबूत बांध आहे, काय पैलवान आहे, काय चेहरा आहे, ज्याचा चेहरा आहे, ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात, आणि मग आपण पाहतो सारखंच दिसतो, चहा संपला की म्हातारा म्हणतो मीचे 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 पैलवान होतो महाराज, 1 नंबर नांदगाव तालुक्यात, ऐकत नव्हतं कुणाला, मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय अरे त्याला हसू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे। भरत लक्षात ठेव, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारी, उनी जीवनात काय शोक करीसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा। जा रे जा बाबा जा, ही गादी माझी नाही रे, अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा। 14 वर्ष तू मालक आहे बाबा, मी वनवासी आहे, माझ्याकडे पुन्हा येऊ नका, माझं 14 वर्ष संतांची सेवा करणं हे काम आहे, गादी तू सांभाळली पाहिजे। मग डोक्यावरती पादुका घेतल्या बघा, शीश पर खडाओ नैनो में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशान। खूप पद आहेत, सगळी म्हणता म्हणता 9 वाजले, मला एवढं सांगायचं, भावासाठी जाग केले रामचंद्रानं, धनासाठी जाग केले भाऊराव पाटलानं, ऐका ऐका, पुत्रासाठी जाग जिजाऊ, पुत्रासाठी जागी मदालसा, पुत्रासाठी जागी अहिल्या, एवढ्या कथा सांगितल्या, 9ला 5-10 मिनिटं राहिले, महाराज कळलं आम्हाला, कुठं कुठं जाग राहायचं कळलं गड्या, चांगलं सांगितलं गड्या, नवीन ऐकलं गड्या महाराज, आम्ही आज लक्षात आलं आमच्या, कुठं कुठं जाग राहायचं कळलं। असं जाग राहिल्यावर काय मिळतं महाराज म्हटले, असा जो कोणी जागा आहे भाऊराव पाटलांसारखा, जिजाऊ सारखा, होळकर अहिल्याबाई होळकरांसारखा, आत्ता सांगितलेल्या रामचंद्रासारखा, असा जो कोणी जागा आहे त्याच्या जीवनात फळ मिळतं, अभंगाचं पहिलं
म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरीला कबीराचा कमालाने शिर खंडोनिया फुले नाने शिर. हो पोरगा जातो, पोराला धन्यता नाही, धन्य माता पिता तयाची या. महाराज आपल्या त्या पाचोर तालुक्यात काल ते फेसबुकला आलतं बघा, काय ती बायको असेल भाग्यवान महाराज. अहो हळद फिटली नाही हो तिची अजून, तिसऱ्या दिवसाचं लग्न आहे, तिसरा दिवस सत्यनारायणाच्या पूजेचा दिवस, आणि त्या पोराला लेटर मिळालं महाराज की तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये दहशतवाद्याचं आक्रमण होतंय, तुम्हाला इथं सीमेवरती यावं लागेल. पोरानं मागचा पुढचा विचार केला नाही बरं का. अय गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. देशभक्तीवर बोलणारा महाराज मी, खूप जवान प्रेम करतात माझ्यावर. 300 जवानाचे फोन आले बघा मला कालच्या युद्धातून. 300 बाबा आम्ही आता खतऱ्यामध्ये आहोत, बरं झालं युद्ध थांबलं महाराज. काय होतं या युद्धामध्ये आपले जवान खूप मारतात महाराज, दोष नसताना मारतात महाराज. त्या नांदेडचा पोरगा गेला हो महाराज, हो फार त्याची बायको रडत होती महाराज. कोण तिला आता महाराज, तिचं कुंकू काय परत येणार आहे का महाराज. काहीचे हात जातात, काहीचं शरीर जातं रे. हो देशाच्या मातीसाठी हे जवान मुजरा करून जातात, त्यांना धन्यता तुकोबाराय देत नाही, ते हीच साधतात. पण त्या पुत्राला जन्म देणारी धन्य माता पिता तयाची या एका अभंगाचं चरण झालं. प्रत्येकाच्या घड्यात 9 वाजलेले असतील, जास्त वेळ घेण्यात मजा नाही, आपल्याला जेवण करायचं. मलाही भूक लागली, ते रामायणामुळे मी जेवत नाही, मला आल्याच खायचं होतं, पण लगेच सुरू झालं. म्हटलं नाही आता आपण थांबू. अगदी सगळे मंडळी आले. खरंच नामदेव महाराज तुम्हाला धन्यवाद, माऊली महाराज तुम्हाला धन्यवाद, बालकृष्ण महाराज बुरकुल तुम्हाला धन्यवाद, सोमनाथ महाराजांना धन्यवाद, बापू महाराजांना धन्यवाद. सगळी म्हणे दीनानाथ महाराज आता कुठं कीर्तनकार्य तरी मोठ्या मनानं उभे राहिले. आता पूर्ण अभंग सांगायला वेळ नाही मिळाला, पण होत राहतील कीर्तन. आता मी पूर्ण रामायण लिहूनच काढलं बघा. रामकथा अशी लिहिली महाराज की ती कुणी करायचीच नाही. आता अक्रूर महाराजाचंच नाव घेतलं पाहिजे लोकांनी, ती अशी लिहूनच काढली. महाराज तुम्हीच पाहिजे, ते दोहा तुम्ही म्हणा, ते तोडं तुम्ही म्हणा. काय होतं भंगार काहीतरी सांगण्यापेक्षा असं आपल्या पोरांना शिकवलं मग लोक तयार होतात महाराज. म्हणून लिहूनच काढलं, झोपतच नाही मी, रात्रंदिवस तेच काम करतोय. कोणाचं ऐकलं किल्ली, कोणाचं ऐकलं किल्ली, काही लागत नाही लोकाला. तुम्ही चांगलं सांगा लोकाला, फार प्रेम करतात लोक महाराज. म्हणून अगदी थोडं देशावर धर्मावर बोललं पाहिजे, त्याची गरज आहे म्हणून. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो. ही मुलं आहेत ना महाराज, आता यावर्षी किती ऍडमिशन आहेत बाबा? 100 ना. वा वा, 100 पोरं बघा, वा 100 मुलं होणार महाराज. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था नांदगावच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य राहणार. वा वा नंदू महाराज, खूप शुभेच्छा. आमच्या सगळ्यांचं आयुष्य तुम्हाला मिळावं आणि अशीच तुमच्या हातून ही देवाची नस्तनपूरच्या शनीची कृपा व्हावी. म्हणजे ती कृपा नाही, अवकृपा बरं का, तिकडची ती कृपा तसली, त्यांची कृपा चांगली नाही. हो त्यांनी तुम्हाला चांगलं त्याच्यातून बाहेर काढून या विद्यार्थ्यांसाठी चांगलं आयुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं, तुमच्या परिवाराला द्यावं. सौभाग्यवती सगळे आहेत नाहीत, सगळ्यांनी असं सहकार्य करा आणि ही संस्था महाराष्ट्राच्या पटलावर 1 नंबर झाली पाहिजे असं ध्येय ठेवा. फार शुभेच्छा तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली.